नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग परिपत्रक आलेलं आहे 50% पद भरतीचे. मी संचालक शिवदास सूर्यवंशी आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, ज्याप्रमाणे DME भरतीचं आपण परिपत्रक दाखवलं होतं, तसंच आपण सातत्याने MPSC वायफा स्टडी विश्वासपूर्ण आणि खात्रीलायक न्यूज आलेली आणते आणि दाखवणार आहे आपण आता ते पाहूया आरोग्य विभाग या सदरामध्ये. चला तर पाहूया परिपत्रक. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय मी दाखवते महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय आयुक्तालय पुणे यांचं परिपत्रक जे आलेलं आहे मित्रांनो 12/12/20 म्हणजेच आजची डेट आहे मित्रांनो. आणि सहसंचालक आरोग्य सेवा प्रति कोणाला लिहिले मित्रांनो हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग, कुष्ठरोग, तसेच जे 6 विभाग आहेत आरोग्य विभागाचे, शुश्रूषा विभाग, परिवहन, राज्य आरोग्य प्रयोगशाळा, तसेच आरोग्य सेवा परिमंडळे, तसेच शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, तसेच जिल्हा हिवताप अधिकारी, अशा सर्व आघाड्यामध्ये विषय काय दिला मित्रांनो आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तांमधील गट क व ड च्या पदभरतीबाबत. मित्रांनो लक्षात घ्या, यांनी काय सांगितलेलं आहे, न्यायालयाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्दबातल केलेल्या पार्श्वभूमीवर गृह, सार्वजनिक आणि अशा सर्व बाबीमध्ये जे आरक्षण मांडलेलं आहे त्याच्या अनुषंगाने फक्त किती झाले 50%च्या सार्वजनिक आरोग्य याच्या अंतर्गत मान्यता देण्यात आलेली आहे. तरी पत्रांनो पदाच्या 50% पद भरण्यास केवळ मान्यता दिली आहे. किती 50% पदभरती करायच्या 50% पदाबाबत सर्व न्याय जाहिराती, आरक्षण व बिंदू नियमावली अशा सर्व करण्याची परवानगी मिळालेली आहे. त्यानुसार ते भरती निव्वळ रिक्त पदे कळवण्यासाठी म्हणजे रोस्टर थोडक्यात मित्रांनो त्यांची निव्वळ रिक्त पदे कळवण्यासाठी शासनाला कडून बाकी सर्व काय म्हणता येईल जिल्हा वाईज आता लेटर जाणार आहेत मित्रांनो. ज्याप्रमाणे DMERची भरती होणार होती मित्रांनो, मागच्या वेळेस व्हिडिओ सांगितलं होतं की मी काही जणांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं की हे फेक आहे असं आहे, पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मी तुम्हाला त्यावेळेसच बोललो की MPSC वायफा स्टडी ही नेहमी सर्वांच्या आधी तत्पर, खात्रीलायक आणि विश्वासापूर्ण न्यूज देते, ज्यावर तुम्ही कधी कुठेही चॅलेंज करू शकता मित्रांनो. लक्षात येते मित्रांनो. तरी मी सांगतो तुम्हाला की माझ्यापर्यंत माहिती येणारी मित्रांनो आपण फक्त आणि फक्त बेरोजगाराच्या पक्षाने आहोत, आपला कुठलाही पक्ष नाही. लक्षात येते मित्रांनो. त्यामुळे आपण फक्त आणि फक्त बेरोजगाराच्या साथीने उभं राहायला हवे. आणि बाकीची यूट्यूब चॅनलला पण मी तुम्हाला हेच सांगतो मित्रांनो नेहमीच की चुकीच्या तुमच्याकडे परिपत्रक, आदेश किंवा अध्यादेश किंवा एखादा GR असल्याशिवाय विद्यार्थ्यांना भरती अमुक होईल, भरती तमुक होईल असं सांगू नये. ओके मित्रांनो, चला तर पाहू. ह्याच्या बिंदू नियमामध्ये 3 टप्पे खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. पहिला मुद्दा बघा, रिक्त पदानुसार SC-BC अंतर्गत आरक्षणातील पदे तात्पुरत्या स्वरूपात खुल्या प्रवर्गात दर्शवून बिंदू नियमावली नोंद करणे. म्हणजे त्याचे दिवस किती दिले, फक्त 5 दिवसात दिले मित्रांनो, म्हणजे 12 ते 16 डिसेंबर दिलेले आहे. लक्षात येते मित्रांनो, 12 ते 16 डिसेंबर. नंतर दुसरं दिले सेवा ज्येष्ठता, पदोन्नती किंवा पदनिर्मिती, शासन निर्णय, किती पदं पाहिजेत, किती अमुक पदं कमी आहेत या सर्व डिटेल त्यांना 17 डिसेंबरपर्यंत द्यायचा आहे. तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे बिंदू नियमावली नोंदवया शासनास सादर करणे. म्हणजे जो काय रोस्टर तयार केलेला आहे ते शासनास 18 डिसेंबरपर्यंत पाठवायचं मित्रांनो. जरी तुम्ही अनुषंगाने धरलात तरी हे बघा तुम्ही मित्रांनो खाली दिलं आहे डॉक्टर अर्चना पाटील मॅडमच्या सहीने झालेला मित्रांनो. आणि त्यामुळे एक आनंदाची बातमी असं म्हणता येईल की आता वैद्यकीय झालं, DMERचं लेटर मी मागच्याच व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला. आता हे परत तुम्हाला मी आरोग्य विभाग प्रॉपर आपला राजेशजी भैया टोपेंचं आरोग्य विभाग त्यांच्या अंतर्गत ही भरती आता होणार आहे मित्रांनो. आणि आता तिसरं असेल ते पोलीस भरती संदर्भात गृह विभागाचं येईल मित्रांनो. म्हणजे तुम्हाला मी बोललो ते सत्य झालं मित्रांनो. फार तर अजून 1-2 महिन्यामध्ये सर्व भरतीचं शेड्यूल लागेल. रात्रीच आपल्याला अशी पण न्यूज आली की IT डिपार्टमेंटनं कंपन्यासुद्धा सिलेक्ट केल्यात OMRC बेस्ड, म्हणजेच ती एक्झाम ऑफलाईन होण्याची शक्यता आहे असं मी माझं वैयक्तिक मत आहे. अजून मला खात्रीलायक वृत्त नाही आलं मित्रांनो. त्यामुळे भरती कशी होईल हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो. आणि जोपर्यंत मला खात्रीलायक वृत्त येत नाही तोपर्यंत मी यावर कुठलंही भाष्य करणार नाही. तर मित्रांनो तरी अभ्यासाला लागा मित्रांनो. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न राहिला मित्रांनो की या भरतीबाबत म्हणजे सहज भरती तर होणार आहे, बरोबर आहे. मग भरती होणार आहे तर म्हणजे कुठल्या अंतर्गत होणार आहे भरती. बघा मित्रांनो, एक तुम्ही जेव्हा कुठलंही शासन एखादं परिपत्रक देतं ते कोणाला उद्देशून करतं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे हा पॅराग्राफ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि कोणाला दिलं बघा, आपलं तुम्हाला माहिती आहे 2019 फेब्रुवारीमध्ये आपण कुष्ठरोग, जलजन्य, हत्तीरोग, जलजन्याचे फॉर्म पण भरले होते. ओके, त्याला फक्त एका जिल्ह्यात एकच अलाव होतं ते हे होतं पहिल्यासाठी होतं. आणि दुसऱ्यासाठी आहे ना उपसंचालक आरोग्य सेवा शुश्रूषा म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे मुंबई कृत हे ऑफिस आहे मित्रांनो. आणि याच्यासुद्धा जागा आरोग्य विभागातूनच भरल्या जातात. आता शुश्रूषा म्हणजे कुठं आहे, याच्या स्पेशल वॅकन्सीज असतात मित्रांनो, ते आहे. आणि दुसरं आता उपसंचालक आरोग्य सेवा याच्यामध्ये कुठलं आहे मित्रांनो, परिवहन, राज्य आरोग्य प्रयोगशाळा. आता परिवहन म्हणजे काय, ST महामंडळ का नव्हे, ST महामंडळ नाही आहे. परिवहन म्हणजेच आरोग्य विभागात लागणारे मोटर किंवा ॲम्ब्युलन्स याच्या संदर्भात जी भरले जातात मित्रांनो, ड्रायव्हरचे किंवा त्यास काम करणारे आरोग्य कर्मचारी या संदर्भात ते आहे. राज्य आरोग्य प्रयोगशाळा म्हणजे मित्रांनो DHS म्हणजे डायरेक्टर ऑफ हेल्थ सायन्सेस, राज्य पाणी किंवा
त्या संदर्भात त्या जिल्हा वाईज ज्या लॅबोरेटरीज असतात मित्रांनो, त्याला राज्य आरोग्य प्रयोगशाळा म्हणतात. त्याच्यामध्ये स्पेशली काय म्हणतात तुम्हाला पोषक आहार किंवा मायक्रोबायोलॉजिस्ट पोस्ट असतात मित्रांनो, त्याला सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ या संदर्भात ही पोस्ट भरल्या जातात. ओके, चौथं याच्यात अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, उपसंचालक आरोग्यसेवा परिमंडळे, म्हणजे आरोग्यसेवा परिमंडळ असतं बघा मित्रांनो, औरंगाबाद परिमंडळ, नाशिक परिमंडळ किंवा मग तुम्ही बघू शकता नागपूर परिमंडळ, पुणे परिमंडळ, याच्यामध्ये 3 ते 4 जिल्ह्याचं एक परिमंडळ असतं मित्रांनो. त्या अनुषंगाने त्याचा कारभार चालत असतो. ओके, हे अतिशय महत्त्वाचं, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. नंतर आहे जिल्हा शल्यचिकित्सक आणि सामान्य रुग्ण. आता जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजे पुण्याचं उदाहरण द्यायचं ससून हॉस्पिटल, औरंगाबादचं द्यायचं तर घाटी हॉस्पिटल, किंवा मुंबईचं उदाहरण द्यायचं तर KM हॉस्पिटल, किंवा मोठं सगळ्यात हॉस्पिटलचं जिल्हा वाईज म्हणतो ना आपण त्याला, एखाद्या जिल्ह्याचं सिव्हिल हॉस्पिटल, त्याच अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती यासुद्धा ह्याच्यात समावेश होतो मित्रांनो. लक्षात येतं आहे. आणि अतिशय महत्त्वाचं 6वं महत्त्वाचं जिल्हा हितप अधिकारी. आता जिल्हा हितप अधिकारी म्हणजे कुठल्या 2019च्या महापोर्टलने जे फॉर्म भरले होते मित्रांनो, त्या अनुषंगाने सुद्धा त्याच्यात त्यांचा समावेश होतो. आणि आरोग्य विभागाच्या अधिपत्यातील आरोग्य सेवा आयुक्तालयामधले गट क वडच्या पदभरतीबाबत, म्हणजे लक्षात घ्यायचं मित्रांनो, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्या 3 जणांचं नियोजन असतं. एक तर राज्य शासनाचं, आणि दुसरं आयुक्ताचं, आणि तिसरं संचालकाचं. म्हणजे तिन्हीकडून हे वेगवेगळे पद भरले जातात मित्रांनो, आणि त्या अनुषंगानेच या पदाची निर्मिती होत असते. लक्षात येते मित्रांनो. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे समजून घेणं तुमच्यासाठी परिपक्व आहे. आता दुसराच महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये मित्रांनो, लक्षात घ्या, जर आता SCBC जर वळगून भरणार असेल तर मग भरती कशी होणार आहे? 50% पदभरती, म्हणजे टोटल जागेच्या 50%. लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे टोटल जागा, हा पॅरामध्ये काय सांगितलं, टोटल जागेच्या 50%. समजा 300 जागा असतील त्याचे 150 होणार आहेत मित्रांनो. प्लस 150 जर भरायच्या जरी असले तर तिथले असणारे मनुष्यबळाची निर्मिती, किंवा तिथलं असणारं संघटक, किंवा तिथं असणारी गरज, याचा सुद्धा तर लेखाजोखा मांडता येणार आहे. त्यामुळे रोस्टरसाठी हे निर्देश दिलेले आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये दिलेले मित्रांनो, आरक्षण व बिंदू नियमावली तयार करून विविध नमुन्यात तात्काळ शासनास सादर करावी. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, माहे सप्टेंबर गट क वडमध्ये आतापर्यंत रोस्टर गेलेलंच आहे. नोव्हेंबरमध्ये गेलेलं आहे, आता डिसेंबरमध्ये परत जात आहे. म्हणजे विचार करा मित्रांनो, तिन्ही डिपार्टमेंटचं थोडक्यात झालेलं आहे रोस्टर. फार तर 2 महिने एक्झाम होणार, का इंटरव्ह्यू होणार, का मेरिट लिस्ट होणार, हे अजून मुद्दा मोठाच आहे मित्रांनो. पण तत्काळ असं वाटतं की बाकी एक्झाम आणि या एक्झाममध्ये जो कॉमन फॅक्टर आहे तो चालू करा मित्रांनो. असं वाटते की कालच्या ह्याच्यामुळं काहीतरी खूप घडण्यास हरकत नाही मित्रांनो. ओके, तुमच्या काय शंका असतील ते मित्राला विचारायला हरकत नाही मित्रांनो. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांचे खूप नेहमी मला प्रश्न असतात की सर या संदर्भात आता भरतीचं टाईमटेबल कधी टाकणार आहात तुम्ही? काही नाही, मी लवकरच याचं टाईमटेबल टाकणार आहे मित्रांनो. लक्षात येते, DMERच्या ज्या 21 ते 27 पोस्ट भरल्या जातात मित्रांनो, त्याच्या महत्त्वाचे जे पोस्ट आहेत मित्रांनो, अधिपरिचारिका असेल किंवा ब्लड टेक्निशियन असेल, एक्सरे टेक्निशियन, याच्या संदर्भात टेक्निकलचे एक पोस्ट आणि दुसरा एक असा नॉन व्हिडिओ, असे 2 ते 3 व्हिडिओ मी त्या संदर्भात टाकणार आहे मित्रांनो. आणि आत्ता याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला आरोग्य भरती जर एकदा अलॉटेड झाली की आपल्याला अशा प्रकारे होणार आहे, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, जर ज्यावेळेस आपलं कन्फर्म होईल त्या दिवसापासून आपले डेलीज 10 ते 15 क्वेश्चन विथ एक्सप्लेनरी सिच्युएशन म्हणजे किंवा स्टडीज चालू करणार, सिरीज चालू करणार मित्रांनो. त्यामुळे कोणी जर आपलं नेहमीचं सांगतो मित्रांनो, कोणाला जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळतील. ओके, तोपर्यंत बेस्ट लक आणि अभ्यासाला लागा. तोपर्यंत टेक केअर, बाय.